नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। DBA समूहाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट दयानंद धेंडे यांची निवड। DBA समूहाच्या वतीने शासकीय विश्रामगृह परांडा येथे बैठक पार पडली। या बैठकीत भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। सदरची बैठक ही DBA समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी दिनांक 14 एप्रिल रोजी आठवडा बाजार परंडा येथे जयंती करण्यात येणार असल्याची माहिती दयानंद बनसोडे यांनी दिली। जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट दयानंद धेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली। तसेच उपाध्यक्षपदी अमर गायकवाड यांची निवड करण्यात आली। यावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, निराधार महिलांसाठी साडी वाटप, गोरगरीब हुशार गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रुग्णालयात फळे वाटप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेणे असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। या बैठकीला झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, मनोज शिंगनाथ, रोहित राऊत, राजाभाऊ शिंदे पुणे, हरिभाऊ गोडगे, पोलीस पाटील दिलीप परिहार, बौद्धाचार्य महावीर बनसोडे, छगन चौधरी, सतीश दाभाडे, दयानंद दाभाडे, प्रकाश खरात, राहुल लांडगे, प्रथमेश शिंदे, सम्यक धेंडे, सूर्योदय सर्वदे, विजय जाधव आदींसह भीमसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी DBA समूह येणारे 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या ठिकाणी कमिटीची स्थापना झालेली आहे। या ठिकाणी ॲडव्होकेट दयानंद साहेब हे कमिटीचे अध्यक्ष साहेब आहेत आणि तसेच उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी अमर गायकवाड यांची निवड झालेली आहे आणि आमचे सल्लागार म्हणून सगळे नियोजित असलेले राजाभाऊ शिंदे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष, तसेच पुण्याहून आलेले राजाभाऊ शिंदे साहेब, तसेच या ठिकाणी नवरे आलेले शिंगनाथ साहेब, तसेच या ठिकाणी राऊत साहेब, तसेच लांडगे साहेब, खरात साहेब, हरिभाऊ गोडगे साहेब हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होऊन एका मताने अशी निवड केलेली आहे। सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानून आज या ठिकाणी निवडीबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। जय भीम, नमो बुद्धाय।